राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या एका मतदान केंद्रावर आणि ही सगळी दृश्य आपण पाहतो की सकाळपासूनच जे आहे ते मतदानांच्या रांगा लागलेल्या आहेत मतदान केंद्राबाहेर। आज थंडी आहे, मात्र थंडीच्या दिवसात देखील सकाळपासून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावर आलेले आहेत। खरं तर विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभर रान उठलं होतं, प्रचाराच्या तोफा धरल्या होत्या आणि प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज सायंकाळी मात्र प्रत्यक्षात आज सकाळी 7 वाजल्यापासून या प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदानाची रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी इथले व्हीव्हीपॅट मशीन जे आहे ते बंद पडले होते। वयस्कर आपल्याला आपलं हे दृश्य दिसते की वयस्कर राज्य देखील मतदानाला आपला हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। खरं तर काही वेळापूर्वी इथलं व्हीव्हीपॅट मशीन बंद पडलं होतं, त्यामुळे मतदारांना रांगेत राहावं लागलं होतं। आजी काय सांगाल, आज तुम्ही मतदानाला आलेलं आहे? हो, मतदानाला आलो आहे। युवकांना काय आव्हान असणार आहे मतदान करण्यासाठी? थांबा, मला काय मतदान करण्यासाठी लोकांना आव्हान काय असणार आहे? मतदान करावं? हो, मतदान करावं हेच की। तर आपण बघितलं की काही वेळापूर्वी आपलं व्हीव्हीपॅट मशीन देखील बंद पडलं होतं। कधी आलाय तुम्ही? अर्धा पाऊण तास झालं। रांग लागलेली आहे, हो, रांग लागली होती। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलाय? हो, आता व्हीव्हीपॅट मशीन काय सांगितलं तुम्हाला, काय झालं? बंद पडलेलं, बिघडलेलं। आता सुरुवात झाली? हो, सुरू झाली। आज थंडी आहे तरी तुम्ही सकाळी होय, आलाय, पाऊण तास झाला आले। आता उभा आता येईल की रिपेअरी होत होतं ना, ते म्हणून थांबते। तर आपण बघितलं की ही सगळी करावे, सगळ्यांनी आपलं मतदानचा हक्क बजावा। तरी आपण बघितलं की सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला असं आव्हान देखील या मतदारांनी केलेलं आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मातबर नेते या सगळ्या निवडणुकीत रिंगणात आहेत। खरं तर 10 विधानसभा मतदानासाठी हे मतदान पार पडत आहे। जिल्ह्यातील 3000हून अधिक मतदान केंद्रावर आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। अनेक अधिकारी आहेत, कर्मचारी सगळे यंत्रणा लागलेले आहेत आणि नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून जिल्ह्याची टक्केवारी राज्यात उच्चांक करावं असं प्रशासनाने देखील आवाहन केलेलं आहे। आणि आता व्हीव्हीपॅट या मतदान केंद्रावर मशीन सुरू झाल्यामुळे खरं तर आता ही मतदानाला पर्यंत सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात रांग जे लागलेली आहे आणि खरं तर प्रशासन देखील या सगळ्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि राज्यात या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची उच्चांकी वाढवावी असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।